नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही जात आहोत शॉपिंगला भुलेश्वरला। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही जात आहोत भुलेश्वर मार्केट। आम्ही भुलेश्वर जाण्यासाठी CST लोकल ट्रेनने निघालो। लोकल ट्रेनमध्ये आल्यावर आम्हाला एकालाही जागा नाही मिळाली। ट्रेनमध्ये खूप गर्दी होती। आम्ही दरवाजाच्या साईडलाच उभे राहिलो। फायनली थोड्या वेळसाठी आम्हाला बसायला जागा मिळाली। आम्ही CST स्टेशनला पोहोचलो। CST स्टेशन खूपच मोठे आहे। CST स्टेशनला पोहोचल्यावर कुठल्या रस्त्याने जायचे ते कळतच नाही। CST स्टेशन खूपच रॉयल आहे। आता आम्ही जात आहोत CST स्टेशनच्या बाहेर। टॅक्सीने आता आम्ही भुलेश्वर मार्केटला जात आहोत। बाहेर खूप ऊन आहे आणि पाण्याची तहान पण खूप लागलेली आहे। आता आम्ही निघालो आहोत भुलेश्वर मार्केटला जाण्यासाठी। मुंबई म्हणजे खूपच गर्दी, खूपच ट्रॅफिक। आता आम्ही आलो भुलेश्वर मार्केटला पोहोचल्यानंतर काही दुकानं आताशी ओपन होत होती। हे बघा, मार्केटच्या गल्लीत आलो आहोत आपण। शॉपिंग करायच्या आधी आम्ही ऊसाचा रस पिला, कारण की खूपच ऊन पण होतं आणि पाण्याची तहान पण खूप लागलेली होती। आता आम्ही जात आहोत ज्वेलरी घ्यायला। त्याआधीच आम्हाला एक राधाकृष्णाचे मंदिर दिसले, म्हणून आम्ही आधी मंदिरात दर्शन घ्यायला आलो। मंदिर बघा, खूपच सुंदर आहे आणि खूप प्रसन्न वाटत होते। हे बघा, हे राधाकृष्णाचे मंदिर। दर्शन घेतल्यावर आम्ही आलो आहोत ज्वेलरी मार्केटला। हे बघा, किती सुंदर ज्वेलरी आहे। तुम्ही लग्नासाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी ज्वेलरी खरेदी करायची असेल तर तुम्ही भुलेश्वर मार्केटला येऊ शकतात। तुम्हाला जशा डिझाईन हव्या आहेत त्या सर्व डिझाईनी तुम्हाला इथे मिळू शकतात। तुम्ही बघू शकतात किती सुंदर डिझाईनी आहेत ते। ज्वेलरीमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या ज्वेलरी तुम्हाला ह्या मार्केटला नक्की मिळतील। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।